आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय। महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे। त्यातच निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे अनेक माजी आमदार विरोधकांच्या संपर्कात आहेत। एकीकडे इंदापूरचे भाजपचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असतानाच दुसरीकडे पंढरपुरामध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। पंढरपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। वसंतराव देशमुख हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आहेत। त्यांनी अचानक पक्ष सोडल्यामुळे भाजप समोरील अडचणी वाढल्या आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे। या बैठकीला वसंतराव देशमुख यांची देखील उपस्थिती होती। तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी भाजपचे कमळ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, पंढरपूर। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।